करणार आहे मोटो व्लॉग सेटअपचं अनबॉक्सिंग, कारण की आपण प्रोडक्ट मागवले. तर चला करूया. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे एका 2-3 प्रोडक्ट आपण मागवले होते फ्लिपकार्टवरनं, तर त्याची करणार आहे आपण अनबॉक्सिंग. आणि ह्या प्रोडक्टसाठी का नाही मी जवळजवळ 2-3 दिवस थांबलो, कारण की माझे 3 दिवसात 3 प्रोडक्ट येणार होते. तर त्यांनी काय केलं, एकाच दिवशी 3 पाठवायच्यासाठी त्यांनी माझे 2 दिवसाचं डिले केला आणि त्यामुळे मला हे व्हिडिओ टाकायला उशीर होतोय. आणि तर प्रोडक्ट असे राहणार आहेत की, तर हे आपलं मागवलं होता एक माईक, कारण की आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड करायसाठी माईक लागणार होता, त्यामुळे आपण एक माईक मागवलाय. तर ओपन बॉक्स डिलिव्हरी असल्यामुळे आधीच कट करून चेक केला होता, तरी पण अनबॉक्सिंगसाठी आपण व्हिडिओ बनवते, म्हणजे परत करतोय. तर ही काय मॅन्युअल आहे, याचं नाही काय. आणि नाव राहणार आहे जेनेरिओ वायरलेस मायक्रोफोन आणि मॉडेल आहे S12. कलर ब्लॅक आहे आपला. व्हर्जन अँड्रॉइड 1 and 2. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. नॉइस कॅन्सलेशन 3 लेवल आहे. आणि बघूया आपण आता काय माईक राहणार आहे. तर ही दिसायला बघा असं आहे, आणि ही काय स्पंज आहे इथं सेफ्टीसाठी. आणि हे आहे ती OTG आहे, ही म्हणजे जी मोबाईलला कनेक्ट होतं, आणि त्यानं आपण ही माईकला कनेक्ट करून व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. आणि व्हॉइस कॅन्सलेशन असल्यामुळं जर शेजारी काय वाऱ्याचा आवाज असला तर ती कॅन्सल करते. तर आधी आपण ही जोडूया आणि व्हिडिओचा रेकॉर्डचा आवाज कसा येतोय ती बघूया. तर चला या अटॅच करूया. हॅलो 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 माय नेम इज प्रणव अँड आय एम स्टार्टिंग अ कंटेंट क्रिएटर, कंटेंट शूटिंग अँड कंटेंट व्लॉगिंग अँड कंटेंट. आता आपण हे माईक ऍडजस्ट केलेला आहे, तर म्हणजे कनेक्ट केलेला आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी मॅन्युअलचं काय काम नाही, पण मलाच पहिलं काय कळत नव्हतं, त्यामुळे मॅन्युअलचं काम आहे. बघितलं मी कसं ऍडजस्ट करायचं, आणि तेव्हाच मी ऍडजस्ट केलंय, कारण त्याशिवाय काही कळत नाही. तर हे ऍडजस्ट केलंय ना. आता आवाज कसा येतोय तुम्हीच जज करा, कारण की पहिला आवाज आणि ह्या आवाजात लय डिफरन्स आहे. कारण की मगाशी नॉईस कॅन्सलेशन नव्हतं, पण आता आहे, त्यामुळे बाहेरचा जो आवाज येतोय तो बंद झाला असणार आहे बऱ्यापैकी. तर हे आपलं पहिलं प्रोडक्ट होतं. आता दुसरं काय असणार आहे ती तुम्हाला मी दाखवतो. आणि दुसरं प्रोडक्ट असणार आहे आपलं, ती सगळ्यात एक्सपेन्सिव्ह असणार आहे. आत्ता आपण जी 3 प्रोडक्ट मागवले त्यात, आणि सगळ्यात मोठं पण तीच आहे. तर बघूया काय आहे ती. तर चला. आणि ह्या प्रोडक्टला का नाही बऱ्यापैकी जास्त रायडर यूज करतात सेफ्टी पर्पजसाठी. आणि जर तुम्ही राईडला जात असाल तर ही नेलच पाहिजे, कारण की ही तुमच्या सेफ्टीसाठी चांगलं आहे. तर चला बघूया काय आहे ती. आधी ही ऍडजस्ट करून घेऊया. दुसरं आपलं प्रोडक्ट असणार आहे, आणि हे आतापर्यंत आपलं सगळ्यातलं कॉस्टली म्हणजे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट असणार आहे आपल्या या 3 प्रोडक्टपैकी. आणि ती असणार आहे एक हेल्मेट, कारण की प्रत्येक रायडरसाठी हे गरजेचंच आहे, कारण की कधी कुठली सिच्युएशन येईल सांगता येत नाही, त्यामुळे हे प्रत्येक रायडरकडे असणं गरजेचंच आहे. तर बघूया आता आपण याची क्वालिटी कशी आहे आणि कुठला कलर आहे, मला तर माहीतच आहे. आणि ही ओपन बॉक्स डिलिव्हरी असल्यामुळे का नाही आपण आधी चेक केलेलं आहे, कारण की परत काय प्रॉब्लेम यायला नको त्यामुळं. तर हे असं प्रोडक्ट राहणार आहे आपलं. तर याचा कागद आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय कलर तर एक नंबर आहे, आणि डिझाईन आहे, प्रत्येक बाजूला एक डिझाईन आहे. आणि इथं बॅक साईडला तुम्ही बघू शकता, इथं 2 डोळे आहेत, आणि एक असं डेडली एक चांगली फ्रेम दिसते. आणि पुढनं जर तुम्ही बघितलं तर लुक चांगलाच आहे. तर आपण एक घालून बघूया कसं दिसतंय. तर घालून बघितलं एक लुक तर एक नंबर आहे. तर तुम्ही पण असलं बघू शकताय कसं दिसतंय ती. आणि इकडनं पण लुक बघा तुम्ही कसं दिसतंय, इकडनं पण बघा. आणि एक रायडरचा लुक देतोय, आणि त्याची स्टाईलच एक वेगळीच आहे, आणि क्वालिटी पण एक नंबर आहे. तर बघूया आपलं तिसरं जे प्रोडक्ट राहणार आहे ती पण ह्याच्याच रिलेटेड असणार आहे. तर ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर बघूयात चला. आधी ह्याचा ओपनिंग करूया आपण, काय असं म्हणतात ते. तर
तर ह्याचं आपलं ओपनिंग झालेलं आहे. आता थर्ड जी प्रोडक्ट आहे ते तुम्हाला मी दाखवतो. कुठं ठेवलं आहे मी, हां. तर हे असणार आहे आपलं थर्ड प्रोडक्ट आणि हे आहे चिन माउंट. चिन माउंट म्हणजे काय, इथं तुमचा मोबाईल किंवा गोप्रो इथं ॲडजस्ट होऊ शकतो, त्यासाठी चिन माउंट आणलेला आहे. आणि आपण करणार आहे आता मोटो ब्लॉग चालू, त्यामुळं हे गरजेचंच आहे. तर तुम्हाला मी दाखवते काय. तर इथं राहणार आहे एक ग्रिपसाठी एक बेल्ट असलेला एक ग्रिपर, एक स्क्रू, एक ॲडजस्टेबल आणि हे मोबाईलसाठी असणार आहे. आणि हे गोप्रो जर असला तुमच्याकडं तर गोप्रो हा डायरेक्ट ह्याला ॲडजस्ट होतो, पण आपल्याकडे आता गोप्रो नाही, आपण हा मोबाईललाच करणार आहे. तर आपण हे मागवलेलं आहे. तर हे आता मी असेंबल करतो, त्यानंतर तर आता कसं असतं हे, तर हे असं राहणार आहे. आणि हे आपण आता असेंबल केलेलं आहे. तर जोडता येते का आपण ही बघणारच आहे. तर ह्याच्या आधी आपण याला फोन लावून चेक करूया कसं असते. तर सेकंड मोबाईल कुठं आहे, हा काय आपला दुसरा मोबाईल आहे. तर इथं ॲडजस्ट करून बघूया. तर विदाऊट कवर बघूया. आता कवर सोबत तर काय ॲडजस्ट होईना झालंय. तर तुम्ही बघू शकता हे असं ॲडजस्ट झालेलं आहे. जरा कवरमध्ये घाण गेलेलं आहे, त्यामुळे जरा फोन करत. तर हे बघा तुम्ही असं ॲडजस्ट करू शकताय. जरा सेंटरलाच ॲड करायचं, पण इथं सेंटरला इथं बटन आहे, त्यामुळं ऑन ऑफ बटन आहे, त्यामुळे इथं आपण करू शकत नाही. जरा सरकूया इकडं बाजूला. आणि बऱ्यापैकी खतरनाक असंही झालंय, जरी असा पडला तरी काही विषय नाही. फोनच फुटायचं. तर आता आपण हे आहे का नाही इथे असं ॲडजस्ट करून बघूया. तर तात्पुरतं ही काढूया मोबाईल आणि ॲडजस्ट करूया. आता आपण आपल्या दिदीला विचारूया ही आपण प्रोडक्ट मागवले ती कसं आहे. तर चला. आणि ही बघा आपली दिदी आहे. तर कसं आहे प्रोडक्ट? तुझ्यापेक्षा चांगलंच आहे. स्कीम आहे स्कीम. ए केस अडकतील त्यात. मूर्ख. तर मित्रांनो आता हिने हेल्मेट घातल्यावर मला एक सुचलंय बघा. तर वरनं जर तुम्ही बघितलं का नाही तर इथं 2 डोळे आहेत, इथं नाक आहे आणि इथं बघा हे राक्षसाचे दात आहेत. आणि या दाताच्या मध्ये एसबी आहे आणि ही त्यानं दात उघडले ती वरचे दात आहेत आणि खालचे दात काही तर दाखवत तुम्हाला काही निळे खालचे दात आहेत. कसं तुम्हाला कसं वाटलं माझं हेल्मेट? माझ्याच पैसे घेतलेलं मला विचार. झटके ही आणि माउंट ही लावले पुढे बघितलं कशाला. मोड 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 मोड. अरे हुबलास का? मीच लावून दिले तुला मंद. मलाच विचारतोस कसं लागलं. फोन कुठे आहे? माईक कुठे आहे? माईक ठेवलाय कुठं? प्रत्येक ब्लॉगला लावायचं माईक. हो हो थँक्यू सांगितल्याबद्दल. मला माहितच नव्हतं. ऐकायचंय का नाही मला माहितच नसतं हो, त्यामुळे सांगते. हिला असं वाटतं की आपण आत्ता नवीन आलो. तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.